नमस्कार. झटपट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहोत मेथीचे लाडू. थंडी चालू झाली आहे, त्यामुळे मेथी ही आपल्या शरीरासाठी उष्णतावर्धक असते आणि मेथीचे लाडू हमखास या थंडीमध्ये केले जातात. तर चला तर पौष्टिक मेथीचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहूया. त्यासाठी ही घेतली आहे 50 ग्राम मेथी. ही मेथी आपण सुरुवातीस भाजून घेणार आहोत. ही गरम चटका लागेपर्यंत आपण ही मेथी भाजून घेऊया. जास्त भाजायची नाही, जास्त भाजली तर ही कडू होते. साधारण गरम करेपर्यंत, चटका लागेपर्यंत हाताला आपण ही मेथी भाजून घेऊया. चला तर मग ही मेथी आपली भाजून झालेली आहे. गॅस बंद करूया. ही गरम झालेली मेथी आपण मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक रवाळ दळून घेणार आहोत. चला तर मग ही मेथी बारीक करूया. ही बघा, अशी मेथीची पावडर तयार करून घ्यायची. थोडी अशी रवाळच असते. ही एका भांड्यात काढून घेऊया. या भांड्यामध्ये आपल्याला ही मेथी भिजत घालायची आहे, जी पूड आपण तयार केलेली आहे. त्यासाठी 2 चमचे साजूक तूप आपल्याला गरम करून घ्यायचं. त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा गॅस पेटवावा लागणार आहे. मोठे 2 चमचे साजूक तूप आपण घेणार आहोत, जेणेकरून ती मेथी पूर्ण त्या तुपात भिजली गेली पाहिजे. यामुळे मेथीचा कडवटपणा जो आहे तो कमी व्हायला मदत होते. आणि ही मेथी आपण 8 तास भिजत ठेवणार आहोत. तूप आपल्याला फारसं गरम करायचं नाही आहे, ते फक्त वितळेपर्यंत गॅसवर ठेवायचे. ते वितळायची आपण वाट पाहूया जरा. हे पहा, तूप हे आता पूर्णपणे वितळलेलं आहे. हे तूप आपण जे मेथीदाणे काढून घेतले आहेत त्या भांड्यात ओतणार आहोत. अशा प्रकारे मेथी भिजेपर्यंत हे तूप त्यात घालून घ्यायचं आहे. आणि एकदा चमच्याने हलवून घेऊया, जेणेकरून तूप सर्वत्र पसरेल. हे पहा, मेथीचे दाणे भिजेपर्यंत आपण तूप यामध्ये घातलेलं आहे. आणि हे असेच झाकून 8 तास ठेवून द्यायचं. आता आपण सुकामेवा भाजून घेणार आहोत. आपल्या मेथीच्या लाडूसाठी लागणारा सुकामेवा म्हणजे खारीक, काजू, बदाम आणि हे आहेत आपले मखाणे, डिंक, हलीम, ओवा, खसखस, खोबरे. आणि हे भाजण्यासाठी आपण वापरणार आहोत ते म्हणजे आपले साजूक तूप. तर आता आपण गॅस पेटवूया. कढई थोडीशी गरम होण्याची वाट पाहूया. तर आता आपली कढई तापली आहे. त्यामध्ये एक छोटा चमचा तूप घातलंय, साजूक तूप. यामध्ये आपण आता सर्वप्रथम खारीक घालणार आहोत. हे वाटीनी प्रमाण मोजलेलं आहे. आपली छोटी वाटी असते ती साधारण 1 वाटी घेतलेली आहे. यातील बिया काढून फक्त जे काही गर असेल तो आपण तुपात त्याचा ओलावा जाईपर्यंत भाजून घेणार आहोत. खारीक भाजून झाली आहे तर ती आपण आता काढत आहोत. आणि खारीक भाजताना सर्व मध्यम आचेवर भाजायचं आहे. त्यानंतर आपण बदाम टाकणार आहोत. त्याच तुपाचा वापर करायचा आहे. तूप जरा तापलंय म्हणून गॅस बंद केला मी. बदाम टाकून घेतोय आपण. तेही खरपूस होईपर्यंत थोडेफार भाजून घ्यायचे आपण व्यवस्थित मंद आचेवर.
हे काम करताना खूप पेशन्स लागतात. मध्यम आचेवर ह्या सर्व वस्तू भाजून घ्यायच्या असतात. आता आपण त्याच तेलामध्ये बदाम झाल्यानंतर काजू भाजून घेऊया. काजू पटकन काळे पडतात, त्यामुळे सतत हलवून लगेचच काढून घ्यायचे आहेत. थोडासा रंग बदलला की रंग बदललाय. आता आपण ह्यांना काढून घेऊया आणि याच तुपामध्ये आता आपण मखाणे भाजणार आहोत. ज्या वाटीने आपण बाकीचे जिन्नस मोजलेत त्याच वाटीने हे मखाणे मोजलेले आहेत. दुप्पट घेतोय आपण मखाणे. पुन्हा आपण 1 चमचा तूप घेऊन आता खोबरं भाजून घेतोय. ते खोबरं किसून घेतलं तरी चालतं, पण मी ह्याचे काप करून घेतलेले आहेत आणि नंतर पुन्हा आपण मिक्सरमधून फिरवणार आहोत. आता गोल्डन ब्राऊन झालेलं आहे खोबरं आपलं. काढून घेऊया एका प्लेटीमध्ये. आता 2 चमचे हळद आपण भाजून घेऊया. अगदी काही सेकंदातच भाजतात हे, कारण की कढई आपली ऑलरेडी गरम असते. थोडासा तडकन आवाज आला की लगेचच काढून घ्यायचे आहेत, नाहीतर कडवट होतात. आपण त्याच कढईमध्ये आता आपण 2 चमचे खसखस भाजून घेणार आहोत. खसखस माझ्याकडे थोडीशीच होती, त्यामुळे मी थोडी वापरतीये. तुम्ही 2 चमचे वापरा. त्याच कढईत आपण आता 1 चमचा ओवा भाजून घेणार आहोत. ओव्याचा पण अगदी खमंग वास सुटला की तो आपण काढून घ्यायचा आहे. करपवायचा अजिबात नाही आहे, मंद आचेवरच भाजायचे आहे सर्व. कढई पण आपली गरम आहे, त्यामुळे पटकन भाजून होतो काही सेकंदात. आता आपण डिंक तळण्यासाठी साजूक तुपाचा वापर करतोय. चांगलं भरपूर तूप आपलं घालून घ्यायचं, जेणेकरून डिंक आपला खमंगपणे भाजला जाईल. आपण तूप घेतलंय. आता हे तापण्यासाठी गॅस मोठा केला होता. ते तापलंय की नाही चेक करण्यासाठी एक छोटासा कण टाकायचा. तो पटकन असा वर आला पाहिजे. आणि जरा सावधपणेच हे काम करायचं आहे, कारण की तो डिंक आहे तो फुटून उडण्याची शक्यता असते. हे बघा पटकन वर आलेला आहे हा, म्हणजे आपलं तूप तापलंय. तर आपण आता डिंक तळून घेऊया. थोडाच डिंक तळून घ्यायचे. फुलून छान असा वरती येतो तो. मंद आचेवर तळायचे, जेणेकरून आतून भाजला जाईल. हे पहा असे तळून वरती येतात आणि यांचा आवाज येणं बंद झालं की मग समजायचं आपला डिंक तळून झालाय आणि तो काढून घ्यायचा भांड्यामध्ये बाजूला. जरा चेहरा आणि हात लांबच ठेवा, जेणेकरून ते उडून अंगावर येणार नाही. हे पहा आपला आता डिंक तळून झालेला आहे. आवाज येणे बंद झालं. आता आपण ह्याला काढून घेणार आहोत. चांगल्या प्रकारे असं नितळून काढून घ्यायचा. तर बघा आता अर्धा किलो पीठ हे जे काही आहे मी किराणा मालमधून मोजून आणलेलं आहे. आपल्या किराणा मालाला सांगितलं की मला अर्धा किलो मोजून दे, तरी तो देतो. तर हे पहा तूप तापलेलं आहे आणि या तापलेल्या तुपातच आपण आधी डिंक तळून घेतलेला, आता त्यातच आपण हे पीठ घालत आहोत. चमच्याने व्यवस्थित घालायचे आहे.
हे पहा, अर्धा किलो गव्हासाठी अर्धा लिटर तूप जसं लागेल तसं थोडं थोडं घेऊन व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं आहे. तूप वापरताना अजिबात कंजूसपणा करायचा नाही. भरपूर प्रमाणात व्यवस्थित तूप वापरून गव्हाचं पीठ चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे. भाजत आलं की असा थोडाफार रंग त्याचा बदलत येतो आणि खमंग वासही सुटतो. तर आता हे गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजलेलं आहे. याच गव्हाच्या पिठामध्ये आपण जे काही भिजत ठेवलेले मेथीचे दाण्याचं पीठ होतं ते आता आपण ह्याच्यात घालणार आहोत. 8 तास पूर्ण झालेले आहेत. हे पहा, फुगून कसं छानपैकी वरती आलं आहे. आणि हे आता आपण या पिठामध्ये घालून घेणार आहोत. हे पहा, ह्याच्यामध्ये आपण आता हे मेथीचं हे बऱ्यापैकी घट्ट होतं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आणि गव्हाचं पीठ भाजलेलं गरमच असतं आणि ऑलरेडी पण आपण हे दाणे मेथी दाणे थोडेफार भाजून घेतले होते बारीक करण्याच्या आधी. त्यामुळे जास्त फक्त हे मिक्स होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. जास्त पण भाजायचं नाही आहे, कारण की जास्त मग कडवटपणा त्याच्यामध्ये उतरेल. हे पहा, मेथीचे दाण्याचं आणि आपले गव्हाचं जे काही पीठ होतं ते आता कसं एक सलग झालेलं आहे व्यवस्थित. आणि आता हे थंड होण्यासाठी आपण एका परातीत काढून घेऊया. हे पहा, आता आपण मगाशी भाजून घेतलेले जे काही जिन्नस होते ते आता आपण एक एक करून बारीक करून घेणार आहोत. सर्वप्रथम घेऊया आपली खारीक. हे पहा, बारीक केलेली खारीक आपण हे इथे पीठ काढून घेतलेलं त्यावरच काढून घ्यायची आहे. त्यानंतर काजू बदाम. एकदम पावडर करायची नाही, आपल्याला रवाळ भाजून घ्यायचे, थोडंसं आपलं बारीक करून घ्यायचे. हे पहा, आपले काजू आणि बदाम बारीक केलेत त्याच्यात काढून घेऊया. त्यानंतर आपलं भाजून घेतलेलं खोबरं. तेही बारीक करूया. हे बघा, भाजलेलं खोबरं आता पुन्हा आपण ह्याच्यामध्ये ह्या पिठामध्ये काढून घेतोय. तुम्ही पाहत असाल त्याच्यात टेक्स्चर कसं आहे, जेणेकरून लाडू खाताना आपल्याला दाताखाली असं थोडंफार लागलं पाहिजे. त्यानंतर आहे आपला डिंक. हे काही लोक पेल्याने चिरडून घेतात तरीही चालतं, पण मी मिक्सरला आपलं एका सेकंदापुरतं आपलं थोडंसं हे फिरवणार आहे, जास्त हे पहा, आपला डिंक जास्त बारीक करून घ्यायचा नाही आहे. त्यानंतर सर्वात शेवटी आपले मखाणे घ्यायचे आहेत, जेणेकरून मिक्सर सगळा क्लीन होऊन निघतो. मखाण्यामुळे तेलकटपणा अजिबात राहत नाही मिक्सरच्या भांड्याला. आणि हे पहा, डिंकाप्रमाणे मखाणेसुद्धा अगदी जाडसरच दळून घ्यायचे आहेत. हे पहा, मिक्सरचं भांडं कसं सुखं एकदम छान निघालं, जेणेकरून आपल्याला घासताना पण त्रास होत नाही. मगाशी भाजून घेतलेले हलीम, ओवा आणि खसखस आहे तेही आपण ह्याच्यामध्ये टाकतोय. ही बारीक न करताच टाकायची आहे अशी. हा आहे गूळ, आपण चिरून घेतलेला आहे आणि चिरूनच घ्यायचा, ठेचून वगैरे घ्यायचा नाही, जेणेकरून तो पटकन वितळेल. कारण की जर तो फोडून घेतला तर तो वितळायला वेळ लागतो आणि तो खालचा गूळ आहे तो शिजत जाऊन त्याचा पाक तयार होतो. तर आपल्याला पाक तयार करायचा नाही आहे, फक्त हा गूळ वितळून घ्यायचा आहे. त्यासाठी 1 चमचा तूप टाकलं होतं कढईमध्ये आणि आता त्याच्यामध्ये हा गूळ घालत आहे आपण. हे पहा, गूळ आपला आता वितळलेला आहे. हा फक्त वितळवायचा आहे आणि तुम्ही पाहत असाल ह्याच्यामध्ये अजिबात एकही गुठळी नाही. अशा प्रकारे वितळवून घेऊन तो
तो आपण आता जे जिन्नस एकत्र केले आहेत त्यामध्ये ओतणार आहोत. यामध्ये आता आपण सुंठ आणि वेलचीची पावडर केलेली आहे. थोडी साखर घेऊन गरम करून फिरवून घ्यायचं. साखर, सुंठ आणि वेलची हे एकत्रित करून मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि ती टाकायची. व्यवस्थित मिक्स करून दोन्ही चमच्याने असं मिक्स करायचं व्यवस्थित सगळं खालवर पूर्ण, जेणेकरून गूळ सगळीकडे पसरेल. आणि एका साईडला हा असा ढीग करायचा जरा, आणि त्यातला थोडं थोडं घेऊन लाडू बांधायला घ्यायचे, जेणेकरून बाकीचं गार होणार नाही. आता लाडू बांधून घेऊया आपण एक. त्यासाठी मी एक छोटीशी वाटी घेतली आहे, जेणेकरून सर्व लाडू समान व्हावेत. हे बघा, हे वाटीमध्ये भरून घेते आणि नंतर पुन्हा हातात घेऊन हा एक तेवढ्या आकाराचा लाडू आपण वळणार आहोत. यावर तुम्ही एक छोटूसा मनुका पण लावू शकता, बेदाणा किंवा पिस्ता पण छान वाटतो ग्रीन कलरचा. हे पहा, आता लगेच आपला हा मेथी लाडू तयार आहे. आणि तर हे पहा, अर्धा किलो पिठाचे आपण लाडू तयार आहेत. अर्धा किलो पीठ होतं आपलं, अर्धा किलो गूळ आणि त्याचबरोबर इतर सुखा जिन्नस अर्धा किलो असं मिळून सर्व मिळून आत्ता मी वजन करून पाहिलं तर 2 किलो 200 ग्रॅम हे लाडू आपले तयार झालेले आहेत. बघा, सर्वांनी करून पहा, तुम्हालाही आवडतील आणि पौष्टिक आहेत, तसेच हिवाळ्यात खाण्यासाठी शरीरास उपयुक्त आहेत. तुम्हाला जर आवडले तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईकही करा. धन्यवाद.